करू काही करू, आपल्याला काही देणं घेणं नाही त्या विषयाचं. काय करायचं ते करा. ते मॅटर दबलं, सगळे आरोपी सुटणार आहे टोटल. तुम्ही असं का म्हणताय? खरंच कॉम्प्रोमाइज झालंय तिथं? 100% तो विषय संपला. तिथंच माझ्यावर सुद्धा षडयंत्र रचलं गेलं जणू. मला लय माहिती येणार आहे आता 4-5 दिवसात. हां, एखाद्या दिवस सोमवार संध्याकाळपर्यंत सुद्धा भरपूर येईल. हां, कारवाई मराठा आंदोलकावर करायची तेच षडयंत्राचा एक भाग आहे. तुमच्यावर कारवाई होईल? मी का जायला जलाल भेटतोय? पण तुम्हाला अशी का भीती वाटायला लागली? मग असं का वाटायला लागलं? बदनामीचं षडयंत्र. ते काय अटक करतात मला, ते काय अटक करतात आणि कर चल, मी तयार आहे. लय षडयंत्र रचले जणू. गरीब मराठ्यांचं काम करायला निष्ठेनं हे कोणत्याच पक्षाला जवळ करत नाही, काय नाही, कोणत्या आमदार खासदाराला करत नाही. मी मोजीतच नाही रे. तू किती षडयंत्र रचव, किती बदनामीचे षडयंत्र रचव, फडणवीस असू दे नाही तर कुणी असू दे, 7 पिढ्या येऊन दे तरी मी भेट नाही, मोजीत बी नाही. चल जाय तिकडे. षडयंत्र भेंद्र मराठ्याचंच कल्याण करणार. षडयंत्र भेडयंत्र रे, फक्त जरा माहिती येणार आहे मला, असं म्हणतोय मी. कोण आहेत, कोण होते, काय विषय ठरले. अहो लोक इतके चाभरे आहेत. तिथे 3 जण होते, चंद्रशेखर बावनकुळे, झोपेत नाही राहायचं. सुरेश धस आणि धनंजय मुंडे, असं त्यांनी 2-3 सगळ्यांनी सांगितलं. बदमबाई लोक लय चतुर झाले बरं आता, लय चतुर झाले लय.